सातारा वनहद्दीच्या परिसरात वणवा पेटतोय की पेटवला जातोय? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असणारा, निसर्गानं नटलेला महाराष्ट्राचा मिनी काश्मीर अशी ख्याती आणि पर्यटन स्थळ असणारा आपला सातारा जिल्हा. त्यामुळे या जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. परंतु गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यातील बहुतांश ठिकाणी चोरट्या पद्धतीनं वृक्षांच्या कत्तले केलं जात आहे. अक्षरशः निसर्गानं नटलेला हा सातारा ओरबाडून घेतला जात आहे. यामागे कोणाचा हात आहे? याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे अनेकांना ओरबाडण्याचे डोहाळ लागलेत. काहींना निसर्गरम्य पर्वतरांगा दिसत असल्या तरी काहींना मात्र स्वप्नातील खडी क्रेशर दिसत आहे. खडी क्रेशरच्या स्वप्नपूर्ती करणारे काही अधिकारी यामागून सुप्तरित्या वळवळतात की काय, अशीच परिस्थिती आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सातारा वन विभाग हद्दीमध्ये वणवा पेटला जातोय. नेमका हा वणवा नैसर्गिकरित्या पेटला जातो की कोणाकडून पेटवला जातोय हे मात्र अधिकाऱ्यांना चांगलंच माहीत असतं. पण कारवाई करताना काही मोजक्याच लोकांवर केली जाते. असा प्रकार अंबवडे खुर्द इथे असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये घडला. या परिसरात पेटलेला वणवा नेमकं कोणाकडे बोट दाखवत आहे याचा शोध अधिकारी घेणार का? अवैध वृक्षतोड थांबणार का? निसर्गाला ओरबाडणारे अवैध खडी क्रेशर यांच्यावर लगाम लागणार का, असा प्रश्न पडला आहे.